नमस्कार मित्रांनो, मला एक आज सीरियस विषय डिस्कस करायचा आहे. तो म्हणजे शिक्षणाच्या मागे जो वाढलेला खर्च. आपण जर मागे गेलो आणि आपल्या शाळेचा जो खर्च जर एकत्र केला, तर मला नाही वाटत की आपण कोणीही 10,000 किंवा 15,000च्या वरती काही शिक्षणामध्ये घालवले असेल. मी ग्रॅज्युएशनपर्यंत बोलतोय. आता तर लहान मुलांच्या एका वर्षाच्या शिक्षणाचाच खर्च 50,000 पर्यंत जातो किंवा त्याच्यावरतीही असू शकतो. डिपेंड तुम्ही आपल्या मुलांना कुठल्या शाळेमध्ये टाकता. पण मला विचारायचं आहे की खरं त्याची गरज आहे का? शिक्षण महत्त्वाचं की त्यामधला जो मोबदला आहे, प्रॉफिट आहे तो महत्त्वाचा? मला असं वाटतं सरकारने त्याबद्दल काहीतरी करावे. ही हलकीशी जी रिक्वेस्ट आहे त्याला आपण कसं मजबूत करावं ते आपल्यालाच ठरवायचं आहे. मराठी शाळांना प्रोत्साहन द्या. जरी तुम्हाला इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं आहे मुलांना, तर मला असं वाटतं की तुम्ही क्वालिटी एज्युकेशनवर महत्त्व देता. फॅन्सी शाळेमध्ये न टाकता मुलांना तुम्ही कुठल्यातरी साध्या शाळेमध्ये टाका, जिथे चांगला क्राऊड आहे ऑफकोर्स. पण आपल्या मुलांवरही लक्ष द्या की जो आपण खर्च त्याच्यावर करतोय, तिच्यावर करतोय, ते नक्कीच ते लोकं तेवढे शिकतात आहेत का? नक्कीच विचार करा आणि कमेंट करा. धन्यवाद.